अध्याय दुसरा शिवरात्री महत्व या कथा। श्री गणेशाय नमो ऋतू हो। जे मनुष्य सहदेव शिवस्मरण करतो त्याला भक्ती मुक्तीची प्राप्ती होते, त्याचे सर्वत्र परी कल्याण होते, सर्व प्रकारची संकटे नैश होतात। परिसाचा लोखंडाला न कळत जरी स्पर्श झाला तरी लोखंडाचे सोने होते। आज ज्यांना ते पण अमृत प्राशन केली तरी अमर आत्म प्राप्त होणारच। लहान मुलाने अज्ञानाने गवतात अग्नी टाकलं तरी ते गवत जळून भस्म होते, त्याप्रमाणे शिवस्मरण कसेही घडले तरी मनुष्याचे कल्याण होणारच। अगदी थट्टेने जरी शिवनाम घेतला किंवा उगीच शिव शिव असा टव्वा फोडला किंवा आपल्या मुलाबाळांना शिव शिव अशा हाका मारल्या तरी सुद्धा सर्व पातके जळून जातात। म्हणून मोठ्या प्रेमाने शिवस्मरण करावे, शिवध्यान करावे, ब्राह्मणाला शिवरूप समजून त्याची सेवा करावी। शिवरात्रीच्या दिवशी उपासपूर्वक जागरण केले असतात महापातकाचा नाश होतो। शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बेलदल अर्पण करून येतासांग पूजा केली तर मागील 1000 जन्मातले पापे जळून भस्म होतात। जे भगवान शंकराला नित्यनेमाने बेलदल होतात त्यांच्या एवढा मोठा पुण्यवंत दुसरा कोणी नाही। अशा पुण्यवंताच्या दर्शनाने इतर लोक उतारून जातात। प्रातःकाळी शिवदर्शन घेतले असता रात्री घडलेले पाप जळून जाते, मध्यमकाळी शिवदर्शन घेतले असता पूर्वी जन्मातले सर्व पापे जळून जातात, संध्याकाळी शिवदर्शन घेतल्याने सप्त जन्माचे पापे जळून भस्म होतात। शिवरात्रीचे महात्मा सहस्त्रमुखाचा शेषही वर्ण करू शकत नाही। सर्व पर्वकाळात शिवरात्री पर्वकाळ श्रेष्ठ आहे। ह्या पुण्यदिनी उपास, जागरण, त्रिकाल, शिवपूजा, रुद्रघोष केलं तर ह्या पुण्याला गंतीच नाही। म्हणून तर वशिष्ठ, विश्वामित्रादी ऋषींनी, देव, गंधर्व, किन्नर, सिद्ध, चारण, विद्याधर इत्यादी सर्वजण मोठ्या भक्तिभावाने शिवरात्री व्रत करतात। ह्याविषयी प्राणकार सुतांनी सोनिकार देत तर ऋषींनी एक कथा सांगितली ती अशी। खूप वर्षापूर्वी विंध्य पर्वतात एक याद शिकारी राहत होता। जंगलातील पशुपक्ष्यांना ठार मारून आपली उज्जैनी विवेकाकरण एवढेच त्याला माहीत होते। रोजच्या रोज शिकारीच्या नावाखाली निष्पाप प्राण्याची हत्या करून तो किती पापे करीत होता याची त्याला काही जाणीव नव्हती। तो माघ महिना होता, कडाक्याची थंडी होती, थंडा वारा अंगाला झोंबत होता, पण ते यादाला शिकार करण्याशिवाय गत्यंतर नव्हती। पोटचा खळगी तर भरली पाहिजे, मग काय करणार तो याद। धनुष्य, बाण व जाळे घेऊन शिकार करण्यासाठी एका वनात गेला। तेथे शिकार शोधण्यासाठी फिरता फिरता तो एक शिवमंदिरा जवळ आला। तेथे शिवमंदिर मोठे, भव्य, दिव्य, विशाल होते। त्या दिवशी शिवरात्र होती, त्यामुळे शिवमंदिरात लोकांची खूप गर्दी जमली होती। सगळे लोक शिवनामाचा जयघोष करीत होते। यादाने मंदिरात डोकावून पाहिले, तेथे भगवान शंकराच्या शिवलिंगावर अभिषेक चालू होता। रुद्रपटाचे घनघोर स्वर ऐकू येत होते। शिवलिंगावर बेलपत्राचा वर्षाव चालू होता। अनेक प्रकारचे मंगलवाद्ये वाजत होती। सगळे लोक तहानभूक विसरून उपासपूर्वक भगवान शंकराचे आराधनेत अगदी रंगून गेले होते। सर्वांच्या चेहऱ्यावर सौस्तिक आनंदी दिसत होता। तो सगळा प्रकार पाहून त्या यादाला हसू आले। तो स्वतःशीच म्हणाला, लोकांच्या मूर्खपणाला काय म्हणावे। दगडाची पूजा काय करतात, त्याला बेलाचे पाने काय वाहतात, उपास काय करतात, सारखे शिव शिव हर हर असे का ओरडतात, सगळे वेडेपणा असा विचार करीतच तो तिथून निघाला व वनात शिरला। तो शिकार शोधू लागला। त्याला त्या शिवमंदिरातल्या शिवनाम घोषचे हसू येत होते आणि त्या लोकांची टवाळकी करण्यासाठी तो शिव शिव वशी वशी हर हर रारा असे उलटे सुट्टे वाटेल तसे म्हणत होता। परंतु त्या शिवनाम स्मरणाने त्या यादाचे पापे हळूहळू कमी होऊ लागले। तो या दिवसभर शिकारीसाठी वनात भटकला, पण त्या दिवशी त्यास एक सुद्धा शिकार मिळाली नाही। त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता। दिवसभर त्याला उपास घडला। बघता बघता संध्याकाळ झाली, सूर्य अस्तमानला गेला, अंधार पडू लागला। इतक्यात त्याला स्वच्छ पाणी भरलेली एक तळी दिसली। त्या तळ्याच्या काठावर एक गोलकार बेलाचे झाड होते। त्याच्या फांद्या खूप खालीपर्यंत वाकलेल्या होत्या। यादाला वाटले, या तळ्यावर पाणी पिण्यासाठी नक्कीच एखादी प्राणी येईल, म्हणून तो त्या बेलाच्या झाडावर चढून एक फांदीवर बसला। त्याने धनुष्यबाण सज्जा केलं होतं, परंतु वृक्ष इतका घनघाट होता की त्यामुळे त्याला समोरचे काहीच दिसत नव्हते। म्हणून तो उजव्या हाताने बेलाचे एक 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 पान तोडून खाली टाकू लागला। पण योगायोग कसा पहा,
त्या वृक्षाखाली एक दिव्य शिवलिंग होते. साक्षात ब्रह्मदेवाने त्या शिवलिंगाची स्थापना केली होती. त्या बेलाच्या पाने तोडून खाली टाकीत होता. ती बरोबर त्या शिवलिंगावर पडत होती. त्यामुळे विना सहाय्याचा अजयन पण त्याच्या हातून शिवपूजा घडत होती. मनातल्या मनात त्याची शिवशिव हरहार चालूच होते. उपास, जागरण, शिवपूजा व स्मरण यामुळे त्या यादाचे पातकाचा हळूहळू क्षय होत होता. असे त्या याद शिकारीची वाट पाहत होता. इतक्यात तिथे पाणी पिण्यासाठी एक हरणी आली. तिचा प्रस्तुत काळ अगदी जवळ आला होता. त्या हरणीला पाहताच यादाला आनंद झाला. त्याने धनुष्याला बाण लावला व बाण मारणार तोच ती हरणी मानवी भाषेत म्हणाली, भल्याग्रस्ता थांब, मला मारू नकोस. मी तुझी काही अपराध केला नाही. निरपारधी प्राण्याला ठार मारणे पाप आहे. मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातले कवळ्या जीवाने तुझे काय केले आहे? माझ्यासारख्या गर्भवती हरणीला ठार मारतोस तर तुला फार मोठे पाप लागेल, हे लक्षात ठेव. गृहहत्या, ब्रह्महत्या, स्त्री हत्या, गृहहत्या ही महापापे आहेत. गृहहत्याहून 100 पट जास्त पाप एक गर्भिणी मारल्यामुळे लागते. म्हणून विचार कर. याद म्हणाला, घरात माझे बायका मुले उपाशी आहेत. मला दिवसभर अन्न मिळालेले नाही. तो याद तिला आणखीन म्हणाला, तू मोठी अद्भुत हरणी दिसतेस. तू मानवी भाषेत कशी काय बोलतेस? तुला पाहून मला तुझ्याबद्दल दया येत आहे. तेव्हा तू पूर्वी जन्मी कोण होतीस? तुला हे ज्ञान कसे काय झाले? यादाने असे विचारले असता ती हरणी म्हणाली, पूर्वी दानवाने समुद्र मंथन केले असता 14 रत्न वर आली. त्यापैकी रंभा मी होते. माझे रूप लावणे देव अगदी वेडे झाले. मी अनेक ऋषीमुनींना सुद्धा भुलविले. मी अनेक स्वर्ग सुखाचा उपभोग घेतला. त्यामुळे मला गर्व आला. मी शिवभजनाचा त्याग केला. शिवरात्री, सोमवार, प्रदोषकाळी मी शिवपूजा केली नाही. मग प्राशन करू लागले. हिरण्या नावाच्या दैत्याशी मी रथ झाले. एके दिवशी मी हिरण्याबरोबर वनात फिरत होते. हिरण्य शिकारीसाठी निघून गेला. मी शिवदर्शनासाठी कैलासावर गेले. तेव्हा क्रोष्टवृष्ट झालेल्या भगवान शंकराने मला शाप दिला. अत्यंत पापी अशी ती मृत्यूलोकात हरणी होशील. तुझे 2 मित्रही हरणी होऊन तुझ्या बरोबर राहतील. हिरण्या दैत्याने माझे अपराध केला नाही म्हणून तोही हरण होऊन तुमच्याशी रथ होईल. या शापाने दुःख होऊन मी भगवान शंकराची आळवणी केली. तेव्हा त्याने मला उपशाप दिला, 12 वर्षानंतर तुम्ही माझ्या पदाला याल. मग मी पृथ्वीवर हरणी म्हणून जन्मास आले. तेव्हा यात तू मला खुशाल मार शकतोस. पण आता माझा प्रस्तुत काळ जवळ आला आहे. मी परत जाते व प्रस्तुत होताच तुझ्याकडे परत येते. गर्भहत्या करणे महापाप आहे. म्हणून तू या क्षणी मला मारू नको. याद म्हणाला, तू बोलते छान, पण तुझ्यावर मी विश्वास कसा ठेवणार? तो परत येशील याची खात्री काय? म्हणून तू कसलीही तरी शपथ घे, मग जा. हरणी म्हणाली, ठीक आहे, मी शपथ घेते. एक जर मी कबूल केल्याप्रमाणे परत आले नाही तर जो ब्राह्मण कुळात जन्मास येऊन नित्य स्नान संध्या करीत नाही, वेद ध्यान करीत नाही, वेद विद्याची विक्री करतो, ज्याला भजन पूजन आवडत नाही, अशा गोष्टी मूळ त्याला लागणारे पापे माझ्या माथी बसेल. दुसऱ्यांनी केलेले उपकार विसरून जाणारा, दुसऱ्याला पीडा देणारा, दान धर्मात विघ्न आणणारा, गुरुनिंदा ऐकणारा, शिव विष्णूची निंदा करणारा, अशा माणसाला जे पाप लागेल ते पाप मला लागेल. दिलेले दान जो परत घेतो, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतो, स्वधर्माचा त्याग करतो, मंदिरात हरिकथा श्रवण करताना जो विडा खातो, मंदिरात स्त्रीचा उपभोग घेतो, तो पुढील जन्मी नपुंसक म्हणून जन्मास येतो. तो दोष मलाही लागेल. आपल्याला माहीत असलेली विद्या जे शिष्याला देत नाही तो पुढील जन्मी पिंगळा होतो. जो राजा प्रजेला पीडा देतो तो वाघ किंवा सर्प होतो. जो साधू संतांचा छळ करतो त्याचे निर्वंश होतो. आपला पती क्रूप आहे म्हणून त्याचा त्याग करणारी स्त्री बालविधवा होते. ज्या स्त्रिया आपल्या पतीचा अपमान करतात त्या दासी किंवा उलटा होतात. आपल्या धनाशी द्रव करणारा कुत्रा होतो. सेवकाची सेवा घेऊन त्याला जे वेतन देत नाही तो पुढील जन्मी भिकारी होऊन दारूदार
भीक मागत फिरतो. जो जारण मारण करतात ते भूत पिशाचे होतात. जे देवाच्या दिवेतले तेल चोरतात तो नपुत्रिक होतात. ज्या स्त्रिया स्वयंपाक करताना अन्नाची चोरी करतात त्यांना पुढील जन्मी मांजराचा जन्म घ्यावा लागतो. जो आईवडिलांना पीडा देतात तो माकड होतात. सासू सासरे छळ करणारी स्त्रीचे मुले जगत नाहीत. ती हरणी यादाला म्हणाली, मी घरी जाऊन परत आले नाही तर ही सर्व पापे मला लागतील. जगातले सर्व महापातकाची मी धनी होईल असे मी शपथ घेते. आता मला जाण्याची परवानगी दे. ती हरणी अशी म्हणाली असतात याद तिला म्हणाल, तू आता परत जा, रात्र संपता लवकर परत ये. यादाच्या बोलण्याने हरणी आनंदित झाली. ती थोर पुण्यवंत आहेस, तू शिवपदाला जाशील असे म्हणून ती अरण्यात निघून गेला. ती हरणी निघून गेल्यावर यादाने पुन्हा बेलपात्र तोडून टाकण्यास सुरुवात केली. मनातल्या मनात शिवशिव हरहार चालूच होते. रात्रीची 2 प्रहर झाली होती. ती दुसरी पूजा समजून भगवान शिवाच्या कृपेने त्या यादाचे सप्त जन्मातले अर्धे पाप नष्ट झाले. त्या यादाने मुखाने शिवशिव असे म्हणत असता दुसरी एक हरणी तिथे आली, पिण्यासाठी आली. त्या हरणीला याद म्हणाला मारणार. ती म्हणाली, यादा थांब, माझे पती घरी माझी वाट पाहत आहे. मी पती सुवासासाठी आतुर झाले आहे. मी घरी परत जाऊन माझ्या पतीबरोबर सुखभोग घेते व मग परत येते. मरताना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही, म्हणून मला परत जाण्याची परवानगी दे. याद म्हणाला, तू आनंदाने परत जा. परत जाण्यापूर्वी एखादी शपथ घे. हरणी म्हणाली, तुला परत येण्याचे वचन देऊन जर मी परत आले नाही तर जगातले सर्व पातके मला लागतील. जो मनुष्य तळी, विहिरे, मंदिरे याची मोडतोड करतो याबद्दल त्याला जी पापे लागतील ती सर्व माझ्या माती पडतील. वेदशास्त्राची जो निंदा करतो, संत भक्ताचा दोष करतो, हरिहराच्या चरित्राचा तो त्याग करतो त्याची सर्व पापे मला लागतील. आपल्या पतीचा त्याग करून जे स्त्री परपुरुषाकडे जाते तिचे पाप मला लागेल. मुलगा आणि सून चांगली वागत असताना त्यांना जे पीडा देतात ते पुढील जन्मी क्रूप होतात व अन्नासाठी भिक्षा मागत फिरतात. आपल्या गुरुचे जे उणे दुणे ऐकतात त्याची संपत्ती नष्ट होते. जो वाटोळसुराचे वस्त्र हिरावून घेतात त्यांना प्रेतवस्त्र पांघरावी लागतात. स्वतःला तपस्वी समजून जे अन्नचार करतात ते पुढील जन्मी श्रवंत होतात. धनाची सेवा करणारी दासी मगरीन म्हणून जन्मास येते. जो ब्राह्मण दारूची विक्री करतो, स्वतः मद्यपान करतो, ब्राह्मणाचा छळ करतो तो पुढील जन्मी ब्रह्मराक्षस होतो. दुसऱ्यांनी केलेली उपकाराची जो आठवण ठेवत नाही तो जंत होतो. जो श्राद्धाच्या दिवशी स्त्रीचा उपभोग घेतो तो कुत्रा किंवा डुक्कर होतो. जो खोटी साक्ष देतो त्याची पूर्वी नरकात जातो. जो 2 बायका करून त्यातली एकीवरच प्रेम करतो तो कुत्र्याच्या शरीराला गुचिड होतो. जो पाणी कोंडून ठेवतो त्याचा मूलमूत्राचा निर्दोष होतो. ग्रहणकाळी जो भूषण करतो त्याला पित्तर रोग होतो. दुसऱ्याची मुले पळवून नेऊन विक्री करणारा कुष्ठरोगी होतो. जी स्त्री गर्भपात करते ती पुढील जन्मी वांद्या होते. ब्राह्मणाच्या अन्नाचा अपहार करणाऱ्याचा वंश वाढत नाही. गुरु, संत, आई वडील याची निधानास्ती करणाऱ्याची वाचा जाते. मंदिरात पवित्र वृक्ष तोडणारा पांगळा होतो. जो सुतकान्न खातो त्याला उंदीर रोग होतो. जो मनुष्य ब्राह्मणाचे ऋण फेडत नाही त्याचा पिता त्याचे बालपणी मृत्यू पावतो. जो ब्राह्मणाला दान देत असे म्हणून देत नाही त्याला अन्न दशा येते. जो पवित्र ग्रंथाचे श्रवण करीत नाही तो जन्मोन जन्मी बहिरा होतो. जो माता पिताला पीडा देतो त्याच्या कार्याचा नाश होतो. जो मुक्या प्राण्याला गवत पाणी न देऊन मारतो त्याची प्रजा मुकी होते. जो परस्त्रीचा अभिलाष धरतो त्याला पुढील जन्मी अत्यंत कुरूप व तोंडाळ बायको मिळते. जो सूर्याकडे तोंड करून लघवी करतो त्याचे लहानपणी सर्व दात पडतात. डोक्याचे केस पांढरे होतात. आपला मृत्यू बालकासाठी शोक करणाऱ्याला जो कुशेष्टाने असतात ते निपुत्रिक होतात. हरणी म्हणाली, यादा तुला वचन देऊन मी परत आले नाही तर सर्व पापसहित जगातले सर्व महापाप माझ्या डोक्यावर बसतील. यादाने तिला जाण्याची परवानगी देताच ती हरणी पाणी पिऊन निघून गेली. थोड्या वेळाने एक तिथं हरणी आली. पारध्याने त्याच्यावर बाण रोखला असता तो हरण म्हणाला, माझे घरी माझे प्रतिव्रता स्त्री आहेत, त्याचा निर्वाह घेऊन येतो, मग मला तू मार. वचन पाळले नाही तर मला अनंत पापेच फळ भोगावी लागतील. फक्त कथा कीर्तन करीत असताना जो कथभंग करतो त्याचा निर्नवश होतो. जे तीर्थयात्रेत विघ्न निर्माण करतात, यात्रेकरूची सगळे काही हिरावून घेतात, त्याच्या सर्वांगाला वन पडतात.
ते कल्पनपर्यंत नरकात पडतात. जे ब्राह्मणाचा अपमान करतात त्याची संतती वाढत नाही. एकादशी शिवरात्र या दिवशी जे उपोषण करीत नाहीत त्याचे हात पाय क्षीण होतात. जे शिवविष्णूची प्रतिमा फोडतात ते नरकात पडतात. मात्रद्रवी यादग्रस्त होतो, पितृद्रवी पिशाचे होतो, गोद्रवी अचानक मरतो व भूत पिशाचे होतो. भोजन करीत असलेल्या ब्राह्मणाला जो हसतो त्याच्या तोंडाला कसलीच चव राहत नाही. गो विक्री कन्या विक्री करणारा मांजर होतो. जो कन्या भगिनीची अभिलाष बाळगतो, प्रतिवर्तीकडे कामवतीने पाहतो त्याला परमरोग होतो, म्हणजे परमरोग होतो. जो मंदिर मोडतो, शिवलिंग फोडतो, देवपूजाची उपकरणे चोरतो त्याला पंडुरोग होतो. जो ब्राह्मणाला बाहेर बसून स्वतः घरात उत्तम अन्न खातो त्याला संग्रही किंवा पोटसोड रोग होतो. कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करणारा, ब्राह्मणाचे घर जाळणारा, गोरगरिबांना लुबाडणारा, संतांचा अपमान करणारा, गुरुचा छळ करणारा संतनानी होतो. जो शिवकीर्तन नीट ऐकत नाही तो कर्णरोग होतो. शिवकीर्तन चालू असताना नको त्या गोष्टी बोलत बसणारा बिंडूक होतो. शिवकीर्तन पुराण श्रवण न करणारा सर्प होतो. हरण म्हणाला, यादा तुला मी वचन देऊन मी परत आलो नाही तर ही सर्व पातकाचा मी धनी होईल. यादाची परवानगी मिळताच तो हरण पाणी पिऊन निघून गेला. त्या पारद्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बेलपात्र खुडून टाकीत असतात तो शिवनामाचा घोष करू लागला. 4 प्रहरच्या पूजनाने उपाशी पोटी झाल्याला जागरणाने त्या यादाच्या मागील सप्तजन्मातले पातकाचे भस्म झाले. इतक्यात रात्र संपून सूर्योदय आणि त्याचवेळी तिसरी हरणी तिथे आली. यादाला पाहून ती म्हणाली, मला मारू नको, माझे बाळ घरी आहेत, मी त्यांना स्तनपान देऊन परत येते, मग तू मला मार. कंठ दाटून आलेल्या यादाने परवानगी देताच ती हरणी पाणी पिऊन परत गेली. मोठी हरणी प्रसिद्ध झाली. दुसऱ्या हरणीने आपल्या पतीला आनंदित केले. तिसरीने आपल्या पाडसाना पाजले. मग तो हरण सर्वांना म्हणाला, चला आपण यादाकडे जाऊ. तो हरण तिन्ही हरणीला व पाडसाना त्या यादाकडे आला. तो हरणी यादाला हरण म्हणाला, मला प्रथम मार. तेव्हा हरणी म्हणाल्या, हे बरोबर नाही, आम्हाला अय्यप्पण मरण आले पाहिजे. तेव्हा पाडस म्हणाले, यादा आम्हालाच अगोदर मार. अशा प्रकारे मरणासाठी त्यांच्या चढावडी लागल्या. पाहून त्या यादाचे हृदय भरून आले. त्याच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले. त्याने धनुष्य बाण फेकून दिला. तो झाडावरून खाली उतरला व त्या हरणीच्या पाया पडून म्हणाला, आज तुमच्यामुळे मी धन्य झालो, तुमच्यामुळे मी पापमुक्त झालो. माझे माता पिता गुरुदेव सगळे काही तुम्हीच आहेत. मी आज पवित्र पावन झालो आहे. माझे सर्व पातके जळून भस्म झाली आहेत. हा सगळा संसार खोटा आहे, ही सगळी माया आहे. मला आता कशाची इच्छा नाही. आता भगवान शंकराच्या चरणी कधी पाहिन असे झाले आहे. तो याद असे बोलत असतानाच तेथे कैलासानं दिव्य इमान आले. त्यात शिवगणा बसल्या होत्या. दिव्य वाद्ये वाजत होते, किन्नर गायन करीत होते. त्या क्षणी त्याने हरणींना दिव्य देह प्राप्त झाला. यादाला दिव्य देह प्राप्त झाला. शिवगणाने त्या सर्वांना इमानात बसून शिवलोकाला नेले. सर्व देव त्या यादीची स्तुती करीत होते. यादाला शिवपद प्राप्त झाले. त्या हरणींना मृगांना तारमंडळात स्थान प्राप्त झाले. आजही काशात लोकांनी त्याचे दर्शन होते. मग नक्षत्र आणि याद असे आहे. शिवरात्री महात्मा याचे नित्य सर्व पातके जळून भस्म होतात. त्याचे सावध चित्तेने पठण करणारे खरोखर पुण्यशील होते. सज्जन ऋतुहा असे शिवरात्र महात्मा याचे नित्य सर्व पातके जळून भस्म होतात. त्याचे सावध चित्तेने पठण करणारे खरोखर पुण्यशील होते. सज्जन ऋतुहो हे शिवलीला अमृताचे नित्य प्राशन करा. जे दृष्ट निंदक आहेत त्यांना कधीही प्राप्त होणार नाही. स्कंद पुराणातील ब्रह्मातील खंडातील शिवलीला अमृताचा ग्रंथाचा 2रा अध्याय समाप्त. श्री सांबा सदाशिवाय नमस्तु शुभभवती. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.